चला मग आज आपण बनवूया सोया टिक्का मसाला। त्याच्यासाठी मी पातेल्यामध्ये गरम पाणी केलेलं आहे, त्याच्यामध्ये सोयाबीन टाकलेत आणि आता आपण ते छान उकळून घेतलेत आणि त्याचं पाणी काढून एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेत। आता एका बाउलमध्ये दही घालूयात, त्याच्यानंतर लाल तिखट, हळद, धना पावडर, किचन किंग मसाला आणि अद्रक लसूण पेस्ट टाकायची आणि मीठही टाकायचं। छान मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये शिमला घालूया, कांदा घालूया आणि सोयाबीन घालूया। मिक्स करून घेऊ। 2 चमचे बेसन पीठही घालायचे, कस्तुरी मेथी घालायची आणि टोमॅटो घालायचं आणि लिंबू पिळायचं, 1 लिंबू पिळायचे आणि गरम करून तेल घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून अर्धा तास ठेवून द्यायचे। अर्धा तासानंतर कढईमध्ये मी तेल घातले आणि ते मॅरिनेट केलेले सोयाबीन आपण परतून घ्यायचे। 5 मिनिट परतून घ्यायचे आणि एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं। परत कढईमध्ये मी तेल घालून जिरं टाकून कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्टही टाकलेली। आता लाल तिखट, धना पावडर आणि मीठ थोडं घालायचं आणि टोमॅटो प्युरी घालायची आणि मिक्स करायचं छान। तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आणि आता आपण फ्राय केलेली सोयाबीन त्याच्यामध्ये घालायचे। थोडंसं पाणी घालायचं आणि 5 मिनिटं छान अशी उकळी येऊ द्यायची। उकळी आलेली कोथिंबीरही घालायची, मिक्स करायचं एकदा छान आणि बाउलमध्ये काढून घ्यायची। आपलं सोया टिक्का तयार आहे, सोयाबीन टिक्का मसाला तयार आहे।